2 वर्षापूर्वीच्या हत्येचा हिशोब चुकता जुन्या मोंढ्यात थरारक हत्याकांड अवघ्या 1.5 तासात दोघे ताब्यात. बदल्याची आग. जुना मोंढ्यात चहाच्या टपरीवर तरुणाची धारदार शस्त्राने हत्या. 2 वर्षापूर्वीच्या खुनाचा बदला. शहरातील जुना मोंढा भागात आज दुपारी चहा घेत बसलेल्या तरुणाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आल्याने शहरात एकच खळबळ उडाली. संजय शर्मा उर्फ संजय सैनी असे मृत तरुणाचे नाव असल्याची प्राथमिक माहिती आहे. विशेष म्हणजे सदर बाजार पोलिसांनी या प्रकरणात अवघ्या 1.5 तासात दोघा संशयितांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार 2 वर्षापूर्वी जामवाडी परिसरातील एका हॉटेलमध्ये हाफिज नावाच्या तरुणाचा खून झाला होता. या हत्येचा राग मनात धरून संजय सैनी याच्यावर हल्ला करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. आज दुपारी जुना जालना भागातील एका हॉटेलमध्ये संजय सैनी चहा घेत असताना 2 दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. अचानक झालेल्या या हल्ल्याने परिसरात एकच गोंधळ उडाला. या संपूर्ण थरारक घटनेचे दृश्य हॉटेल परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याची माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक विक्रम साडी, पोलीस उप अधीक्षक अनंत कुलकर्णी, पोलीस निरीक्षक संदीप भारती, पोलीस उपनिरीक्षक सचिन सानप, पोलीस उपनिरीक्षक संतोष नागरगोजे यांच्यासह डीबी पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि मिळालेल्या माहितीच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरवत अवघ्या 1.5 तासात शेख नफीस आणि शहबाज शेख या दोघा संशयितांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे. दरम्यान ही हत्या नेमक्या कोणत्या कारणातून आणि कोणत्या सांगण्यावरून करण्यात आली, हत्येमागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास सदर बाजार पोलीस करीत आहेत. 2 वर्षापूर्वीच्या हत्येचा बदला म्हणून ही हत्या झाली का, या दिशेनेच पोलिसांचा तपास सुरू आहे. या घटनेमुळे जुना जालना परिसरात मोठी खळबळ उडाली असून पोलिसांच्या जलद कारवाईकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. मर्डर झालंय, त्यामध्ये 2 आरोपी आम्ही अटक केलेले आहेत, शेख नाफिस आणि शेख शाहबाज. आणि विशेषतः सदर बाजार पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप भारती आणि त्यांच्या टीमने विदिन 2 तासामध्ये आरोपींना अटक केलेलं आहे. सर, काय वैमनस्य वगैरे या मर्डरमध्ये काय? ही मर्डरची घटना घडली, यामध्ये त्यांचे पूर्व वैमनस्य आपसी दुश्मनी होती, त्यातूनच ही घटना घडलेली आहे. आता 2 आरोपी आमच्या ताब्यात आहेत.